नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण लाईव्ह ट्रेड घेतला आहे. आपण आपल्याला बघा 822.822ला घेतला आणि आपल्या याचा मिनिमम टार्गेट सेल साईडला घेतला. आपला मिनिमम टार्गेट 820पर्यंत राहील. याचं 2-3 रुपये 2 रुपये आपलं टार्गेट राहील. हे बघा आपला ट्रेड घेतलेला आहे आता. हे बघा जस्ट नाव आपण घेतलं आहे 821.95ला घेतलं आहे. तो प्रॉफिट चालू आहे 1 रुपया, जास्त प्रॉफिट नाही आहे. बट आता आपण टार्गेट 2 रुपये ठेवूया. जास्त टार्गेट 22 15 मिनिटवर एकदा चेक करूया. 15 मिनिटवर पण मला दिसतंय एकदा 20पर्यंत येईल असं आहे. आय थिंक यायला पाहिजे, नाहीतर आपला टॉप लॉस राहील 823. म्हणजे ह्याच्यावरती गेला की आपला टॉप लॉस काढून टाकायचा. म्हणजे 1 रुपया टॉप लॉस ठेवायचा आणि 2 रुपये टार्गेट ठेवायचं. बघू आता आता आपला टार्गेट भेटतोय का टॉप लॉस भेटतोय. 15 मिनिटवर चेक करूया. आता 15 मिनिटवर तर दिसतोय आवरली चार्टमध्ये, पण काय वाटत तर नाही. ठीक आहे, बघूया आपण काय होतं काय नाही. तर हा ट्रेड तर घेतला, एक तर टार्गेट देऊनच एक टॉप लॉस देऊ, दोन्हीपैकी एक तर द्यावाच लागणार आहे. त्या हिशोबाने ट्रेड घेतलेला आहे आपण. आता बघूया काय पुढे. डेली चार्ट तर पॉझिटिव्ह साईड दिसतोय, बट निफ्टी चेक करूया. निफ्टी तर कॅप ओपन झाली आहे, त्याच्यामुळं जास्त 15 मिनिटवर बघूया. आहे निगेटिव्ह, थोडासा जास्त नाही. ठीक आहे, चेक बघूया आपण आता पुढे नेमका. ज्या प्रकारे लॉस व्हायच्या मार्गावरच वाटतंय. ठीक आहे, बघूया. लॉस झाला तर लॉस देऊन टाकूया, जर प्रॉफिट झाला तर प्रॉफिट घेऊन टाकूया. दोन्हीपैकी एक तर घ्यावा लागणार आहे. जर 23च्या वरती गेलं तर आपण परत बाईंग साईडचा ट्रेड लगेच घेऊन टाकूया. जर टॉपला हिट झाला तर लगेच बाईंग साईडचा ट्रेड घेऊ, आणि जर टार्गेट हिट झाला तर मग नो बॅक. या 3 कॅन्डलच्या खाली तरी क्लोज झालं आहे. ही 1 कॅन्डल, ही बिग कॅन्डल आहे सेलिंग साईड, ही दुसरी तिसरी. ह्या कॅन्डलच्या खाली झालं आहे. बायचान्स जर आजच्या लोच्या क्लोजिंगच्या कालच्या क्लोजिंगच्या किंवा आजच्या लोच्या खाली गेला तर एक बेस्ट मुवमेंट भेटू शकतो डाऊन साईडला. पण निफ्टी थोडीशी पॉझिटिव्ह वाटते.
एंट्री घेतल्यावर लवकर लवकर जे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे, म्हणजे जास्त वेळ वेट करायला नाही पाहिजे. कारण आता काय, आता टायमिंग जर 10:30 वाजले म्हटलेस तर थोडं स्लोली राहणार आहे. पण जर भेटलं तर आपल्याला एका कॅन्डलमध्ये टार्गेट भेटू शकतो आणि एका कॅन्डलमध्ये लॉस पण होऊ शकतो. पण जे बी व्हायला पाहिजे ते लवकर व्हायला पाहिजे. जे असं तर वेट करत राहिलं तर मग नंतर आपल्याला टार्गेट घेता येत नाही, टॉप लॉस घेता येत नाही. आता बघा वरती चालला, याचा अर्थ आपला लॉस तर अजून आहे 22 म्हटल्यावर जवळपास आपल्या साईड जायला असं तरी, म्हणजे अंदाजे नाही, आपली ॲनालिस्टचे प्रकारे तर आपण त्या साईडला घेतलेला ट्रेड. बट टॉप लॉस मार्केटचं कोणाच्या मनात काय आहे, म्हणजे मार्केटला जे करायचं तेच मार्केट होतं. पण आपल्या ॲनालिस्टच्या अगेन केला तर मग समजून जायचं का टॉपलाच झाला. तर आपल्या आपल्या साईड तर येतोय मार्केट, पण आता बघू आपलं परत रिव्हर्सल करायला लागले, त्याच्यामुळं काय सांगता येत नाही. आत्ता पण प्रॉफिट चांगला दाखवत होतं, पण परत आपलं थोडंसं आलं आहे कमीमध्ये. कॅन्डल बघा, ही कॅन्डल जी बनली आहे ती 60 पॉईंटची बनली, 60 म्हणजे -0.7ची, म्हणजे आपल्या फ्लेवरमध्ये बनली. पण ही आपल्या अगेन्स्ट बनते. जर ही कॅन्डल जर अशी तर बनली आणि नंतर ज्या ह्याच्या कॅन्डलच्या खाली जर दुसरी कॅन्डल जर आली ना, तर आपलं बिगेस्ट मोठा खाली मुवमेंट भेटू शकतो डाऊन साईडला. बट चेक वन बाय वन टार्गेट भेटलेलं आहे. आता नंतर बघूया आता आपण काय होतं काय नाही. तर आपण 20पर्यंत टार्गेट आहे, बट पण चेकमेट येईल असं तर वाटतंय. बघूया. आता आपला टॉपलाच 22पर्यंतच ठेवूया, म्हणजे जिथं आपण एंट्री घेतली होती तिथं आपला टॉपलाच राहील आणि टार्गेट आपला 20पर्यंतच फर्स्ट टार्गेट राहील. होल्ड केला त्याच्या एवढी होल्ड करून येतं, एक्झिट करून टाकता येईल.
क्लोजिंगपासून रिटर्न फिरलेलं आहे मार्केट आणि बघूया आता काय होतं काय नाही. जर इथं जर हॅमर कॅन्डल बनली तर आपण एक्झिट करून अपसाईडला ट्रेड घेऊ शकतो.